तर आज आपण घरच्या घरी एकदम स्पंजी असा केक बनवूया। बघू शकता तुम्ही किती असा एकदम असा हलका फुलका स्पंजी असा केक झालेला आहे आपला। खूपच मस्त असा हा केक होतो। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस एक केक बनवून बघा, सर्वांना खूप आवडेल। खूप मस्त असा हा केक होतो, झटपट असा। खूप सोपा केक आहे, 2 ते 3 साहित्यामध्ये हा केक रेडी होतो। चला तर आपण केकची रेसिपी बघूया। तुम्हाला बघून समजलंच असेल की किती मस्त असा केक झालेला आहे। जाळी सुद्धा खूप मस्त अशी या केकला येते। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे। आता इथे 1 वाटी रव्याला आपल्याला साधारण अर्धी वाटी मैदा घालायचा आहे, किंवा तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता। व यामध्ये 2 चम्मच दही घालायचं आहे। आपल्या चॅनलवरती एक रेसिपी गव्हाच्या केकची सुद्धा आहे, पण आज आपण येथे मैदा व रव्यापासून केक बनवणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। दही, मैदा व रवा छान असं मिक्स करून घेऊ याला। आता साधारण अर्धी वाटी आपल्याला दूध घालायचं आहे। दूध पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। दूध तुम्ही 1 वाटी घातलं तरी पण चालतं। आता पाऊण वाटी यामध्ये मी साखर घालणार आहे, एवढी पण आपल्याला साखर लागेल। पाऊण वाटी साखर। परत एक वेळेस तुम्हाला मी सांगणार आहे। 1 वाटी रवा, अर्धी वाटी मैदा, पाऊण वाटी साखर व अर्धी वाटी दूध व 2 चम्मच दही आपण केकसाठी वापरलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। गाठी वगैरे लम्स बिलकुल आपल्याला केकमध्ये राहू द्यायचे नाही, त्याने काय होईल, आपला केक अजिबात फुलणार नाही। त्यामुळे सर्व गाठी वगैरे गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने एकदम हलकं फुलकं बॅटर रेडी करायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्त असं स्मूथ बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला केकची, थिक अशी। बघू शकता एकाच डायरेक्शनने मी फिरवून घेतलेला आहे। आता कुकरच्या डब्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेऊ याला, छान पसरवून। आज आपण कुकरमध्ये केक बनवणार आहोत। कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेत आहे छान असं। आता यामध्ये थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे, असं छान पसरवून घ्यायचं आहे। याने काय होईल, आपला केक हा लवकर डब्याच्या बाहेर निघेल, चिटकणार नाही। त्यामुळे आपल्याला असं पीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं। आता एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊ डब्यातलं। चला तर ही आपल्याला पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची आहे, तिकडे डब्याला तेल वगैरे लावून। आता साधारण 2 चम्मच एवढं मी तेल घातलेलं आहे यामध्ये। छान आता फेटून घेऊ आपण, असं मिक्स करून घेऊया तेल। चला तर तिकडे मी कुकर तापवायला ठेवलं छान असं। 5 मिनिटं झालेले आहे साधारण। एक स्टँड ठेवलेला आहे, कुकर छान असं गरम झालेला आहे। यामध्ये पावडर मी अर्धा चम्मच घातलेला आहे व बेकिंग सोडा अर्धा चम्मच यामध्ये घातलेला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला। किंवा तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खायचा सोडा, बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। 1 चम्मच घालायचा आहे, मी अर्धा दोन्ही पण चम्मच घातलेला आहे यामध्ये। आता छान मिक्स करून घेतलेलं आहे। लगेच आपल्याला या डब्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे। वेळ न लावता ही फास्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे। आता लगेच मी मीठ वगैरे काही वापरलेलं नाही, कुकरमध्ये टाकलेलं नाही। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही मीठ वगैरे टाकू शकता, पण मी असंच कुकरमध्ये केक बनवणार आहे आज। तर चला आता याला आपण झाकण लावू। झाकण लावताना शिट्टी व वायसर आपल्याला काढून घ्यायचा आहे। बघू शकता आपल्याला 35 मिनिटांमध्ये आपला केक मस्त असा हा रेडी झालेला आहे। चला तर चेक करू आपण। बिलकुल चाकूला आपला काहीच लागत नाही केक थोडंसं सुद्धा। आता आपण हळू असा केक काढून घेऊ हा। 30 ते 35 मिनिटांमध्ये आपला केक हा रेडी झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये आपण हा केक काढून घेऊ। मी लगेच गरम गरम केक काढलेला आहे, थंड सुद्धा न होऊ देता, किंवा थंड झालं तरीही पण चालतं, पण मी लगेच काढलेला आहे। म्हणजे कॉटनच्या कपड्याने असं आपल्याला वरतून टॅप टॅप करायचं आहे, थोडंसं दाबायचं म्हणजे लगेच निघेल। बघू शकता मस्त असा हा केक आपला रेडी झालेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप मस्त असा हा केक लागतो। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकताच किती स्पंजी असा आपला हा केक रेडी झालेला आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस हे केक बनवून बघा. खूप मस्त असा लागतो. बघू शकता कलरवरून तर तुम्हाला समजतच असेल की आपला केक कसा झाला आहे ते. चला तर तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. खूप मस्त असा एकदम स्पंजी केक होतो हा. खायलाही खूप टेस्टी लागतो. बघू शकता सहज असा कट पण झाला व किती स्पंजी असा जाळीदार आपला केक रेडी झालेला आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस हे केक बनवून बघा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक व शेअर नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत.